व्हायरल व्हिडिओचा तुम्ही आता उल्लेख केला त्या महिलेचा, एकंदरीतच लोकसभेमधलं त्यांच्या मतदानासंदर्भातला विषय असेल, भाजपचा तिथं पराभव झाला, आता रस्त्यावर देखील हे सगळे आंदोलनं करतायत, तिथं देखील सर्वसामान्यांचा फटका त्यांना सहन करावा लागतो. नाही सहन, आता हे बघा, काल जे काही आंदोलन केलं जात होतं उगाचच कारण नसताना एकदा आंदोलन केलं. महिला आरक्षणाचा मुद्दा 2023ला तर संपलेला आहे, लोकांनाही कळलेलं आहे आणि सामान्य लोकांमध्ये चर्चा हीच आहे की भाजप हरले. मग आता त्या सगळ्या गोष्टींवर पडदा टाकण्यासाठी कुठंतरी मुंबईला वरून आदेश आला, वरून टूलकिट आलं, वरून मोठ्या नेत्यांनी सांगितलं की चला महाराष्ट्राच्या नेत्यांनो आता रस्त्यावर उतरा आणि तुम्ही आंदोलन करा. तसं करायला गेले, त्याच्यात झालं असं की 3 तास लोकांना गाड्यांमध्ये थांबावं लागलं, ट्रॅफिक झालं. कोणाची मुलं शाळेत असतात, कोणाला कुठंतरी शुगरचा त्रास असतो, काय ना काहीतरी अडचणी असतात. त्यात त्या महिलेली जी भूमिका मांडली, आक्रमक त्या बोलल्या, त्यातून एकच कुठे ना कुठे ते सिद्ध होतं की आता सामान्य लोक बोलायला लागलेले आहेत, सोशल मीडियावर पण बोलायला लागलेले आहेत. त्यांच्याकडे पेड ट्रोल आहेत, 10 पैशाची माणसं आहेत, पण इथं सामान्य लोक भाजपच्या विरोधात आज बोलताना आपण सगळेच बघू शकतो.